शिवसेनेचं मुखपत्र सामनावर हक्कभंग आणण्याची मागणी भाजप आमदार आशिष देशमुख यांनी केली। वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर सामनामध्ये हा तर रक्तदोष या मथळ्याखाली छापून आलेल्या अग्रलेखावर आशिष देशमुखांनी आक्षेप घेतलाय। अग्रलेखात विदर्भातल्या लोकप्रतिनिधींबाबत मांडलेली मतं चुकीची आहेत। या लेखात अपमानास्पद भाषा वापरण्यात आली आहे, त्यामुळे अग्रलेखाविरोधात हक्कभंग आणावा अशी मागणी आशिष देशमुख यांनी केली। देशमुखांच्या या मागणीमुळे विधिमंडळात पुन्हा भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना होण्याची आता शक्यता आहे। सामनामधनं टीका करण्यात आली की जे नेते आहेत, मुख्यमंत्री आहेत, भाजपाचे सगळे आमदार आहेत, यांच्या रक्तामध्येच दोष असल्याचं वक्तव्य काल छापून आलं सामन्यामध्ये। त्याचा कुठेतरी निषेध व्हायला पाहिजे, त्याच्यावर हक्कभंग दाखल झाला पाहिजे। हक्कभंगाचा प्रस्ताव आणला आहे भाजपचे आमदार आशिष देशमुख यांनी। काय सांगाल नेमके? खूप मोठी टीका म्हणता येईल ही एकंदरीतच पक्षावर जी सामनानं केली आहे। हा तर रक्तदोष या शीर्षकाखाली अग्रलेख सामनानी 19 तारखेत शनिवारी छापला। त्यानंतर आज सोमवार आहे आणि आज मी विधानसभा नियमाच्या अनुसार 283 284 अन्वये हक्कभंगाचा प्रस्ताव सन्माननीय विधानसभेचे अध्यक्ष यांना सादर केला। हा तर रक्तदोष या शीर्षकाखाली जो अग्रलेख आहे त्यामध्ये सदनामधली कारवाई, सन्माननीय अध्यक्ष, मुख्यमंत्री, मंत्री या सर्वांवर अतिशय जहरी अशी टीका या अग्रलेखामधून केली आहे। मी तर म्हणेल ह्या विदर्भातील 2.5 कोटी लोकांवर किंवा त्यांच्या रक्तामध्येच दोष आहे असा आश्रयाचा अग्रलेख अतिशय निंदनीय आहे आणि म्हणून मी हा हक्कभंगाचा प्रस्ताव टाकलेला आहे। ही लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत असतं, त्यानुसार राजकारण होतं, पण ह्या स्तरावरचं खालच्या पातळीचं वक्तव्य ते देखील सामन्यासारख्या दैनिकांनी करावं हे अतिशय निंदनीय आहे आणि म्हणून सन्माननीय संपादक सामन्याचे यांनी 2.5 कोटी विदर्भीय जनतेची माफी मागावी असं देखील आमची मागणी आहे। एकंदरीतच भाजपचे सगळे जे आमदार आहेत, जे विदर्भवादी आमदार आहेत, सगळ्यांनी यावर हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन देखील केलेलं आहे। कॅमेरा पर्सन सागर धोटकरसह विजय दिघे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।